पंतप्रधान मोदींची आज नवी मुंबईच्या खारघरमध्ये सभा. खारघरच्या सेंटर पार्कमध्ये सभेची जोरदार तयारी. सभेत 1 लाखाहून अधिक लोक येण्याचा अंदाज. तर खारघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो होणार. नरेंद्र मोदींच्या सभेमुळे नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. खारघर येथील गुरुद्वारा चौक ते जयकुमार सर्कल मार्गावरील दोन्ही बाजूस VIP वाहनांनाच प्रवेश देण्यात आला. पोलीस शासकीय अत्यावश्यक वाहनांना प्रवेश देणार. संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा आणि शिर्डी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विकासासाठी उद्धव ठाकरेंची सभा होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक आणि शिर्डी दौऱ्यावर असतील. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत, दिंडोरी आणि सिन्नरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. दापोली, खोपोली आणि खालापूरमध्ये प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं. राज ठाकरे आज पुणे आणि बीड दौऱ्यावर जाणार आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज सभा घेणार. जोगेश्वरी दोन्ही शिवसेनेच्या राडा प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. राहुल गांधी यांची आज नांदेड शहरातील नवीन मुंडा मैदानावर दुपारी 3 वाजता सभा होणार आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि 9 विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे. दापोलीत आदित्य ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे. परिवर्तन महाशक्तीकडून विधानसभेसाठी एकूण 106 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. तिसऱ्या आघाडीचे उमेदवार वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान तिसऱ्या आघाडीचे किती उमेदवार जिंकणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कुठलेही वाद नाहीत असं स्पष्टीकरण देखील विनोद तावडे यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधताना दिलंय. आम्ही काल, आज आणि उद्याही मित्रच राहणार असं देखील विनोद तावडे म्हणाले. नाना पटोलेंना राजकीय रोग झाला असा खोचक चिमटा चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलाय. पटोलेंना सतत मुख्यमंत्री बनवणार असल्याची स्वप्न पडतायत. तर नाना पटोले मुंगीरलाल के हसीन सपने देख रहे हैं असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वाकुडी गावात शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार राडा झाला. प्रचारासाठी गेलेल्या गाड्यांची तोडफोड करत एकमेकांना मारहाण करण्यात आली. कारवाईच्या मागणीसाठी कळमनुरी पोलीस ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेने ठिय्या मांडलाय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची मंचर येथे सभा झाली. यावेळी भाषण करताना देवदत्त निकम यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मुस्लिम वक्फ बोर्डाचा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यात आला. महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना वक्फ बोर्डाने पाठिंबा दर्शवला. वंचित, MIM, बविया, सपासह अपक्ष उमेदवारांना मुस्लिम वक्फ बोर्डाने पाठिंबा दिला. उल्हासनगरमध्ये शर्मिला ठाकरेंचा रोड शो झाला. उमेदवार भगवान भालेराव यांच्यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रस्थापित विरुद्ध भगवान भालेराव निवडून येणार असा विजयाचा विश्वास यावेळी शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केला. खासदार अझुद्दीन ओवैसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फारुख शाब्दींच्या प्रचारसभेत ओवैसींनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील असं प्रक्षोभक भाषण करू नये अशी नोटीस ओवैसींना पाठवली. देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला. काटोलमध्ये जसा हवा तसा विकास दिसत नाही. 20 ते 25 वर्षांपासून सातत्यानं निवडून येत आहेत, तर बदलीसाठी 40 लाखांची लाच घ्यायची अशी टीका नाव न घेता फडणवीस यांनी केली. मोदी, शहा, शिंदे आणि अजित पवार यांच्या सरप्राईज पद्धतीने बॅगा तपासा, दिखावा करू नका असा टोला नाना पटोले यांनी घाटंजीत बोलताना महायुतीला हा टोला दाखवला. खोटं संविधान दाखवत राहुल गांधींनी आंबेडकरांचा अपमान केलाय असा टोला जळगावच्या सभेतून अमित शहा यांनी राहुल गांधींना लगावलाय. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचंही वक्तव्य शहांनी केलं.
सुप्रीम कोर्टाने मेडिकल ग्राउंडवर मला जामीन दिलाय. माझ्या हितचिंतकांना याचा त्रास होतो असा टोला नवाब मलिक यांनी लगावलाय. माझा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. चांदीवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक असल्यानं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आणि देशमुख यांना कुठलीही क्लीन चिट मिळाली नाही. उद्धव ठाकरेंनी अहवालावर कोणतीही कारवाई केली नाही असा टोला फडणवीस यांनी लगावला. अकोला पश्चिम मतदारसंघात बंडखोरांचे बॅनर्स फाडले. भाजपच्या 2 महाविकास आघाडीच्या एका बंडखोरांच्या बॅनरचा समावेश आहे. उमेदवारांमध्ये शाब्दिक वाद आता पोस्टर वॉरपर्यंत पोहोचले. कोपरखैरणे येथे संयोगिता राजे छत्रपतींचं भाषण ऐन रंगात असताना अचानक व्यासपीठावरील समईचा भडका उडाला आणि समईतील तेलाने आग पकडली. मात्र संयोगिता राजे यांनी प्रसंगावधान राखत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. संयोगिता राजे यांच्या प्रसंगावधानामुळे व्यासपीठावर गोंधळ होण्यापासून देखील थांबला. सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात. सिंचन घोटाळ्याचे 70,000 कोटींचे आरोप फडणवीसांनी केले. फडणवीसांनी अजितदादांना फाईल दाखवणं गुन्हा नाही का असा सवाल सुळेंनी उपस्थित केला. मतदानाचा दिवस जवळ येत असताना मुंबईत प्रचाराची जोरदार रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विक्रोळी विधानसभेत संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्यासमोर शिवसेनेच्या सुवर्ण करंजेंचं मोठं आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे यासाठी अकलूज नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे भारताच्या नकाशाची मानवी साखळी ही तयार करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मानवी साखळी तयार करून मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलं. सांगलीच्या जत विधानसभा निवडणुकीत लिंगायत धर्मगुरूंना दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आले. भाजपाचे जत विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर समर्थक यांच्याकडून हा प्रकार घडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सुप्रिया सुळेंच्याही वेळी सांगायचे पवार साहेबांची शेवटची निवडणूक आहे. नातवाकडे लक्ष द्या असं अजित पवारांनी म्हटलंय. त्यावर सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिले. शेवटची निवडणूक कुठला दुश्मन म्हणाला असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर जोरदार टीका केली. बॅग चेकिंगवरून मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलंय. माझ्या बॅगमध्ये कपडेच सापडतील, युरिन पॉट मिळणार नाही असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना डिवचलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. पालघरच्या कोलवडे पोलीस परेड ग्राउंडवरील हेलिपॅडवर निवडणूक आयोगाच्या पथकाकडून बॅगची तपासणी करण्यात आली. बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. अजित पवार यांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. त्यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा बाबा, सगळ्या बॅगा तपास, त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर असं अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना बोलताना त्या व्हिडिओतून दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. नांदेडच्या मुखेड येथे जाहीर सभेला जाताना त्यांची तपासणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. लातूर विमानतळावर आगमन होताच निवडणूक आयोगाच्या पथकाकडून पियुष गोयल यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. लातूर विमानतळावर आगमन होताच खरगेंच्या बॅगांची तपासणीही करण्यात आली. लातूर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात आले असताना ही तपासणी केली गेली. मंत्री शंभूराज देसाईंच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. शंभूराज देसाईंच्या ताफ्यातील वाहनांची देखील निवडणूक भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. शंभूराज देसाईंनी भरारी पथकाला तपासणीत सहकार्य केले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले. कोकण अदानीच्या घशात जाऊ देणार नाही. नाणारचा प्रकल्प जसा रद्द केला तसाच बारसूचाही रद्द करणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी सभेत दिलं. यवतमाळमध्ये नाना पटोलेंच्या बॅगेची तपासणी झाल्याची चर्चा आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा फेटाळल्या आहेत. हेलिकॉप्टरचे व्हिडिओ शूटिंग केल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली. उद्धव ठाकरेंना पराभव दिसत असल्याने ते बिथरलेत. बॅगा सगळ्यांच्याच तपासले जातात, सगळे कांगावा करत नाहीत अशी टीका चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर केली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली. राक्षस रावण नंतर धनंजय मुंडे यांना बजरंग सोनवणे
यांनी भूताची उपमा दिली आहे. परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी गावभेट दौऱ्यादरम्यान त्यांनी ही टीका केली. मविया उमेदवार काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी तरुणांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुण मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. फडणवीसांनी सुरू केलेली विकास कामं महाविकास आघाडीने रोखली असा हल्लाबोल अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर केलाय. मोदींनी दहशतवाद जवळपास संपवला. यावेळी शहांनी मोदींचं कौतुक केलं. महाडचे शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले अपघातग्रस्तांच्या मदतीला धावलेत. महाडच्या ठालकाठी येथील निवासस्थानावरून गोगावले प्रचारासाठी निघाले असताना वाटेत दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. ताफ्यातील एका वाहनातून त्यांनी जखमीला रुग्णालयात पाठवलं. निवडणूक आयोग एकतर्फी कारवाई करत आहे. निवडणूक आयोग मोदी शहांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या मैदानात उतरल्या, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी पत्नीसह 2 मुलींनी देखील प्रचार सुरू केला. पुण्यात आज शरद पवार यांच्या सभेचा धडाका उडणार आहे. शरद पवार 2 रोड शो आणि 4 ठिकाणी सभा घेणार. शिवसेना आमदार संतोष भांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवाजी मानेंच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांगर यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप आहे. भरत गोगावले यांच्या विजयासाठी आता यंग ब्रिगेड मोठ्या ताकदीने पुढे आले. गोगावले यांच्या प्रचारासाठी महाड तालुक्यातील पिंपळदरी गावात झालेल्या युवा मेळाव्यात युवकांची मोठी गर्दी होती. पश्चिम महाराष्ट्रात नितीन गडकरी यांची तोफ धरणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आज इचलकरंजी, पंढरपूर आणि धाराशिवमध्ये सभा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.